श्री स्वामी समर्थ स्वामींची जन्मकथा 1856च्या सुमारास स्वामी समर्थ मंगळवेढ्यातून अक्कलकोट येथे आले. त्यांनी अक्कलकोट गावातील खंडोबा मंदिरात प्रथम मुक्काम केला. तो दिवस चैत्र शुद्ध द्वितीय शके 1778 अन नाम संवत्सर दिनांक 6/4/1856 असा पवित्र दिवस होता. त्या दिवसापासून अक्कलकोट नगरीला एक दिव्य तेज प्राप्त झाले आणि अनेक भक्तांना स्वामींच्या दर्शनाने आध्यात्मिक समाधान मिळू लागले. श्री नृसिंह सरस्वती यांनी गाणगापूर येथे पादुकांची स्थापना केल्यानंतर आंध्र प्रदेशातील श्री शैलम क्षेत्राजवळ असलेल्या कर्दळी वनात अदृश्य झाल्याची कथा सांगितली जाते. त्या घनदाट वनात त्यांनी कठोर तपश्चर्या सुरू केली. असे म्हणतात की तब्बल 300 वर्ष ते त्या ठिकाणी समाधी अवस्थेत राहून तप करत होते. त्या काळात मुंग्यांनी त्यांच्या शरीराभोवती मोठे वारूळ तयार केले होते. एके दिवशी त्या जंगलात एक लाकूड तोडण्यासाठी आला होता. तो झाडे तोडत असतानाच त्याच्या हातातील कुऱ्हाड चुकून निसटली आणि ती सरळ त्या वारुळावर जाऊन पडली. कुऱ्हाड पडताच त्या वारुळातून रक्ताची धार बाहेर आली. हे पाहून लाकूडतोड्या घाबरला आणि त्याला मोठे आश्चर्य वाटले. त्या क्षणी त्या वारुळातून एक तेजस्वी प्रकाश प्रगट झाला. त्या दिव्य तेजातून एक अजानुबाहू तेजस्वी आणि दैवी मूर्ती प्रगट झाली. ती मूर्ती म्हणजेच अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ होते. स्वामींचे तेज इतके अद्भुत होते की त्या लाकूडतोड्याला त्यांच्या समोर उभे राहतानाच थरथर कापू लागला. आपल्या हातून एका महापुरुषाला इजा झाली असे समजल्यावर त्या लाकूडतोड्याच्या मनात मोठे दुःख आणि भीती निर्माण झाली. पण स्वामी समर्थ अत्यंत करुणामय होते. त्यांनी त्या लाकूडतोड्याला धीर दिला, त्याला अभय दिले आणि आशीर्वादही दिला. स्वामींच्या कृपेने त्यांचे भय नाहीसे झाले. त्यानंतर स्वामी समर्थ गंगातीरी प्रवास करीत अनेक पवित्र स्थळांना भेट देत पुढे निघाले. शेवटी 1856 मध्ये ते अक्कलकोट येथे प्रकट झाले. स्वामींच्या आगमनामुळे अक्कलकोट हे एक तीर्थक्षेत्र बनले आणि हजारो भक्त स्वामींच्या दर्शनासाठी येथे येऊ लागले. स्वामी समर्थांनी आपल्या जीवनकाळात अनेक ठिकाणी भ्रमण केले. त्यांनी श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे शेगावचे श्री गजानन महाराज आणि शिर्डीचे श्री साई महाराज यांनाही दीक्षा दिली असे सांगितले जाते. त्यानंतर स्वामी पंढरपूर, महोत्सव आणि सोलापूर या भागातील भ्रमण करीत राहिले. मंगळवेढे गावात राहून स्वामी समर्थांनी अनेक भक्तांचे दुःख दूर केले. त्यांच्या लीलाही अनेक लोकांचे जीवन बदलले. स्वामींच्या दर्शनाने आणि कृपेने अनेकांना मानसिक शांती आणि आध्यात्मिक मार्ग मिळाला. चोळाप्पा हे स्वामी समर्थांचे अत्यंत भक्त होते. त्यांनी स्वामींची अतिशय श्रद्धेने सेवा केली आणि स्वामींवर अखंड विश्वास ठेवला. स्वामी समर्थांनी त्यांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन त्यांना आपली कृपा दिली. स्वामी समर्थ नेहमी आपल्या भक्तांना धीर देत असतात. त्यांनी प्रसिद्ध वचन आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आजही लाखो भक्त या वचनावर विश्वास ठेवतात. स्वामी समर्थ आपल्या भक्तांच्या पाठीशी उभे राहून त्यांना योग्य मार्ग दाखवतात
आणि त्यांच्या जीवनातील संकटापासून त्यांचे रक्षण करतात. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा.